उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडाकडे रवाना होत आहेत। अजित पवार सगळे कार्यक्रम रद्द करून विशाळगडाकडे रवाना होत आहेत। विशाळगडावरील परिस्थितीचा अजित पवार आढावा घेतील। विशाळगडावरील स्थानिकांची भेटही घेतील। मुख्य म्हणजे राजकारणातील लोकप्रतिनिधींपैकी पहिलीच व्यक्ती आज विशाळगडावर जाते। राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणारी पहिलीच व्यक्ती आज विशाळगडाकडे जाते आणि ते म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार। अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून या ठिकाणी राडा झालेला होता। आज अजित पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार विशाळगडावर आता रवाना झालेले आहेत आणि स्थानिकांची सुद्धा भेट घेणार आहेत। त्यावर आमचे सर्व नेत्याने सविस्तर जवाब दिलेला आहे। त्यावर जास्त बोलू इच्छित नाही। तरी पण हा हिंदू मुस्लिम वाद नाही आहे। हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर अनधिकृत कब्जे राहिले पाहिजे की काढला पाहिजे हा वाद आहे। कोण त्यांचे बरोबर आहे त्याने सांगावा, कोण त्यांचे छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्याने सांगावा। आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले मुक्त व्हावा त्यांचे बरोबर आहे। प्रशासन योग्य ती खबरदारी घेतली आहे। अनेक लोकांचे गुन्हे दाखल झाले आहेत। लवकरच कारवाई सुरू होईल। त्याचा योग्य ती चौकशी केली जाईल आणि अशा प्रकारच्या घटना होऊ नयेत म्हणून योग्य ते प्रशासन खाते काळजी घेईल। राज्याचे गृहमंत्री म्हणतात की हिरवा झेंडा घेऊन नाचणारे याला असं स्वरूप देण्याची गरज नाही, कारण त्या गजापूर गावामध्ये जे नुकसान झालंय ते इतरही धर्माची लोक होती आणि विशाळगडच्या वर जे अतिक्रमण होतं ते सर्वांचं होतं, केवळ एका धर्माचं नव्हतं। पण त्याला रंग देण्याचा जो प्रकार चाललाय राज्यामध्ये तो अत्यंत निंदनीय आहे असं मी मानतो। आणि यामधून आम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून याची उच्चस्तरीय चौकशी करायची मागणी करतोच आहोत। संभाजीराजेंचं आजपर्यंतचं कोणतंही आंदोलन हे हिंसक वळणावर गेलेलं नाही आणि आत्ताच्याही आंदोलनामध्ये त्यांनी कुठेही हिंसक वळण लावावं अशा पद्धतीची हाक दिली नव्हती। हे जे एलिमेंट्स आहेत हे नेमके कोण आहेत याचे खऱ्या अर्थानं शहानिशा झाली पाहिजे। जो झालेला प्रसंग आहे याचं समर्थन कुणीच करणार नाही। त्या झालेल्या प्रसंगाच्या बाबतीत आम्ही या गोष्टीचं समर्थन करणार नाही। मी खासदार म्हणून किंवा या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सुद्धा निश्चितच अतिक्रमण जे निघालं याच्या बाबतीतलं आमच्या सर्वांचं समर्थन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।